डॅडीज ना आम्ही पुण्याला गेलो हे कळलं का काय? हॅलो. जा सूर्या, उद्या सकाळी घरी ये. आज तुझ्या बहिणींना पण घेऊन ये. ते तुळजाच्या लग्न पत्रिका पूजनाचा कार्यक्रम आहे. हा वय डॅडी. बघू कसं जमतंय ते. बघतो. बरोबर आहे, मोठा झालास तू आता. आम्हाला बी बघतो म्हणतोयस. नाही, आम्हाला वाटलं घरचा आहेस तेव्हा धावत येशील. नाही पण तुला पण कामं असतील हे विसरलो होतो आम्ही बाबा. डॅडी तसं नव्हतं म्हणायचं मला. तुम्ही बोलले आणि मी नाही आलो असं झालं का सांगा बघू. नायच झालं पाहिजे. इथून पुढे तुला फोन बी करायची गरज नाही पडली पाहिजे. सगळे कामं बाजूला ठेव आणि तुळजाच्या लग्नाकडे लक्ष दे. तुलाच पुढे सगळं करायचंय. करशील ना? खबरत बघतो म्हणणार आहेस आम्हाला. अहो डॅडी ते चुकून गेलं मगाशी तोंडात ना. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त कामं सांगा झाली म्हणून समजायची. हेच ऐकायचं होतं आम्हाला. येऊ द्या. हा. अरे सुकाळीच्या झालं का नाही आवरून? आवर लवकर. तो फिजिकल घेणार माझा काही जावई नाहीये. आतापासून काय हो तुमचं त्याच्या मागे किरकिर 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 लावली. तुला मिलिटरीची शिस्त माहित नाहीये. लेट झाला ना तर ह्याची फिजिकल होणार नाही. असं काय बी होणार नाही. माझं पोरग पहिलं येत आहे का नाही बघा. त्याच्यासारखी बॉडी आहे का गावात कुणाची? तू त्याला रोज सारखी अंडी खाऊ खाऊ घालतीस ना, त्याच्यामुळे सांड झालाय. आज कळलंच त्याच्या अंगात किती जोर येते. ना चला. ए काय माहिती चाललास होय? भरतीसाठी चाललायस? वाईट जरा जोश येऊ दे. चल. नाही जायचं. नाही तसं नाही करायचं. जा आणि हसली ना भरती होऊनच दाखव. जा जा. खरं म्हणजे सूर्या, आम्हाला पहिली पत्रिका तुलाच द्यायची इच्छा होती. मग दुसरी ते लेकीच्या सासरच्यांना देतात. आता त्यांना दिली का तुझ्यापासूनच सुरू करू. हा अहो डॅडी नाही दिली असती तरी चालली असती की. मी खर्चच आहे ना तुमच्या. चिरंजीव, तालिका यादी निमंत्रितांची. हो डॅडी झाली आहे. थोडी राहिली पण संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. हा. डॅडी एवढ्या पत्रिकांच्या घडी घालायच्या आणि पाकिटात भरायचं लय अवघड काम आहे. त्याला माणसं लावायची म्हटल्यावर वेगळी मजुरी द्यावी लागेल. त्या परस कशाला आहे ते मजूर. चिरंजीव, तुम्ही यादी करा. आम्ही ती पत्रिका एन्व्हलप मध्ये भरतो. आता काय हातातली कामं सोडून ही कामं करावंच लागणार आहे. अख्खा दिस जाणार बुवा, तर काय करणार? घरातली कामं म्हणल्यावर करायलाच पाहिजे. आता बरोबर बोलतोय का सूर्या? अहो डॅडी आता तुम्ही लाजवताय बरं का. अहो त्यात काय एवढं. राजू तेजू चला पत्रिकांची नीट गाड्या घाला. डॅडी आहेत हे, तुम्ही नका काळजी करू. कशाला उगाच त्यांना त्रास? अहो त्रास कसला आलाय त्यात? घरचं काम आहे आणि तुम्ही असले हलकी कामं करत जाऊ नका. ऐकलं का? चहा पाण्याचं बघा त्यांची. नाश्ता बिस्ता बी द्या त्यांना. हं? चला शत्रू छत्री चला. पूर्ण सगळं काम संपून घरला जा. मी आहे दुकानात. यालाच विचार. नाक कापलं बापास याने गाबड्याने. काय केलं सांगा तरी. का मारताय त्याला माझ्या लेकराला? फिजिकल मध्ये घमेलभर माती खाल्ली यांनी. अरे कासो पण ह्याच्यापेक्षा जोरात पडलं असतं. पण हे बे ना
जागचं हालतच नव्हतं. तूच म्हणली ती ना सगळ्यात पहिले येईल म्हणून. पहिलेच आलं पण खालून. अजून घालायला अंडी खायला. गावातल्या सगळ्या कोंबड्याची मेहनत वाया घालवली यांनी. असू दे असू दे. माझ्या लेकराला कोणाची तरी नजर लागली असल. नजर आणि ह्याला नजर लागायच्या लायकीच आहे का यो? ओ फादर, हे बघा हे बायसेप, हे बघा हे ट्रायसेप, हे बघा हे ऍब्स, हे बघा हे चेस्ट. बघ बघ लाज आहे की ह्याला? एवढं जीव तोडून सांगतोय आणि ह्याचं काय चाललंय बघ. अरे आत्ता नाही कळणार तुला. ज्या दिवशी तू बाप होशील ना तेव्हा कळेल तुला. अरे मी आहे म्हणून सगळं चाललंय. अरे मी जर उद्या गेलो ना तर असं बॉडी दाखवून तुझं पोट भरणार नाही. अरे आता शहाणा हो. तू जर उद्या लगीन झालं तर पोरावाळ्यांना कसं सांभाळणार तू? अरे मी जिद्द आहे ना तर तुझं चांगलं झालेलं मला बघायचंय. तुला जर स्वतःच चांगलं व्हायचं नसेल ना तर मग निघून जा घरातून. काय बोलताय तुम्ही? आई तू थांब. कायम ना मला घालून पाडूनच बोलतात. मी आता हे घर सोडून जातो. जा हे बघा फादर, निघून जातोय मी. जा ना मग. फादर बघा, खरंच निघून जाईन. जा. नाही नको, माझी ना जेवणाची वेळ झाली. आई मी जेवतो आणि मग निघून जातो. हा खरं म्हणजे लेकरा सकाळपासून काही जेवला नसतील ना. चल मी तुला खायला देते. अजून बिघडा पोराला. मी तर आता काय बोलणारच नाही. तुम्हाला काय करायचं करा.